नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महापालिका स्थायी समिती सभापती शनिवारी ठरणार। पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीची विशेष सभा शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे। या विशेष सभेत स्थायी समिती सभापतीची नेमणूक करण्यात येणार आहे। या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर असणार आहेत। तर अध्यक्षपद चिंचवडला मिळणार की भोसरीला, महिलांना संधी देणार की पुरुषांना, याबाबत शहरात चर्चा रंगली आहे। अभिषेक बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, संदीप कसपटे आणि नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या नावाची चर्चा आहे। महापौर रवी लांडगे यांचे रात्रीच्या स्वच्छता मोहिमेत महिलांची शिफ्ट बंद करण्याचे निर्देश। पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या रात्रीच्या स्वच्छता उपक्रमासह आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा महापौर रवी लांडगे यांनी घेतला। यावेळी रात्रीच्या स्वच्छता मोहिमेत महिलांची शिफ्ट बंद करण्यात यावी असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। संबंधित अधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे फायदे जाणून घेतल्यानंतर रात्रीची स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी, मात्र त्यामध्ये केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग ठेवावा असेही ते म्हणाले। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। पवनाथडी जत्रेसाठी बचत गटांना आज करण्यात येणार गाळा वाटप। ज्या बचत गटांना सोडतीमध्ये स्टॉल मिळाले आहेत त्या स्टॉलसाठीचे अलॉटमेंट लेटर वाटप आज PWD ग्राउंड जुनी सांगवी येथे सकाळी 11:30 पासून करण्यात येणार आहे। सोडतीमध्ये स्टॉल मिळालेल्या बचत गटांची यादी समाज विकास विभाग माहिती केंद्र येथे लावण्यात आली असून ज्या बचत गटांना स्टॉल मिळाले आहेत त्या सर्वांना त्याबाबतचे SMS देखील मोबाईलवर पाठवण्यात आले आहेत। ज्या बचत गटातील महिला गाळा वाटप पत्र घेण्यासाठी येणार आहेत त्यांनी सोबत येताना आधार कार्डची झेरॉक्स, एक पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे। निगडीतील नवीन अग्निशमन केंद्राचे काम मुदतीत पूर्ण करण्याची सूचना। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून निगडी प्राधिकरण येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या कामाची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पाहणी केली। संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत त्यांनी काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। महापालिकेच्या अक्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाअंतर्गत डॉक्टर हेगडेवार भवनजवळ अत्याधुनिक अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे। येथे 10 मजली इमारतीमध्ये अग्निशमन वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या 10 मजली इमारतीत तळमजल्यावर वाहनतळ, अग्निशमन वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग, स्टोर रूम, सुसज्ज कार्यालय, व्यायामशाळा तसेच कर्मचाऱ्यांसाठी सदनिका आदी सुविधांचा समावेश असणार आहे। भोसरीत भरधाव टेम्पोच्या धडकेमुळे दुचाकी स्वाराचा मृत्यू। भोसरी परिसरात एका अज्ञात टेम्पोने दुचाकीला हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना इंद्रायणी नगर भोसरी येथे घडली। विशाल अनिल कोटावळे वय 19 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी यश अनिल कोटावळे राहणार सद्गुरू नगर भोसरी यांनी MIDC भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार 2 टेम्पो चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।